नमस्कार. आज आपण बोलूया सहस्त्रार चक्राविषयी. आपल्या शरीरात 7 प्रमुख चक्रे आहेत. पण सहस्त्रार चक्र म्हणजे फक्त एक चक्र नाही, ते म्हणजे स्वतःचा अंत आणि परमात्म्याची सुरुवात. मूलाधारापासून सुरू झालेली कुंडलिनी शक्ती स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञाचक्र पार करून जेव्हा सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचते, तेव्हा साधक साधनामध्ये राहत नाही, तो साक्षीभावात प्रवेश करतो. आता सहस्त्रार चक्र म्हणजे नक्की काय? सहस्त्रार चक्र हे आपल्या डोक्याच्या टाळूच्या मध्यभागी स्थित आहे. याला क्राउन चक्र असेही बोलतात. याचा रंग पांढरा, जांभळा किंवा सुवर्ण. याचे तत्व शुद्ध चेतना. याचे कार्य आत्मज्ञान, ईश्वराशी एकरूपता. हे चक्र उघडत नाही तर हे प्रकट होते. कारण सहस्त्रार चक्र म्हणजे तुम्ही कोण आहात याची आठवण. कुंडलींचा आज्ञाचक्रापलीकडचा प्रवास. आज्ञाचक्रापर्यंत पोहोचलेली कुंडलिनी तुम्हाला दृष्टी देते, पण सहस्त्रार चक्र तुम्हाला स्वतः पण विरघळवायला शिकवते. म्हणजेच काय तर मी पण विरघळवायला शिकवते. आज्ञाचक्र क्रॉस झाल्यानंतर मनाला नियंत्रण राहत नाही. श्वास कधी मंद होतो तर कधी जाणवतच नाही. विचार थांबतात आणि अचानक ऊर्जा वरच्या दिशेने ओढली जाते. सहस्त्रार जागृतीची शारीरिक लक्षणे. याच टप्प्यावर एक विलक्षण अनुभव सुरू होतो. टाळूच्या ठिकाणी अचानक हालचाल जाणवू लागते. जणू काही टाळू अक्षरशः धडधडत आहे. डोक्याच्या वरच्या भागात सतत तीव्र व्हायब्रेशन सुरू होतात. कधी वाटतं काहीतरी आत खेचलं जात आहे, तर कधी वाटतं डोक्याच्या वरून काहीतरी उघडत आहे. हा अनुभव समजावून सांगता येत नाही, कारण हे शरीराचं नाही तर चेतनेचं घडणं असतं. मानसिक अवस्था, भीती आणि अज्ञान. या काळात मनाची अवस्था खूप गोंधळलेली असते. हे नक्की काय चालू आहे? हे नॉर्मल आहे का? आपण कंट्रोल गमावतोय का? अशी भीती वाटते. कारण मनाला काहीच पकडता येत नाही. पण ही भीती म्हणजे धोका नाही, तर ही भीती म्हणजे अहंकाराची शेवटची तडफड. सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचणे म्हणजे भाग्य का? सहस्त्रार चक्रापर्यंत कुंडलिनी पोहोचणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. खूप साधक अर्ध्यावरच थांबतात. कारण इथे तुम्हाला काही मिळत नाही. इथे तुम्हीच नाहीसे होता. म्हणूनच खूपच कमी लोकांना हा अनुभव येतो. परमात्म्याची हस्तक्षेपाची सुरुवात. जेव्हा कुंडलिनी सहस्त्रार चक्रापर्यंत पोहोचते, तेव्हा परमात्मा स्वतःच हस्तक्षेप करायला सुरुवात करतो. तुमच्या जीवनातील निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह सवयी, निगेटिव्ह परिस्थिती आपोआप दूर होऊ लागतात. काही गोष्टी तुम्ही सोडत नाही, त्या तुमच्यापासून सुटतात. विचार